श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 12 नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजन साजरे करणार आहोत आणि या लक्ष्मीपूजना दिवशीच अमावस्या देखील येत असते. त्यामुळे या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा देखील केले जातात. लक्ष्मी मातेची पूजन केले जाते आणि या पूजेसोबतच या अमावस्येला काही प्रभावी असे उपाय आपल्या घरामध्ये करण्यात येतात. हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील, संकट असतील किंवा कोणी जर करणी बाधा जर केली असेल तर या सर्व दूर होण्यास यामुळे मदत होते. आणि अमावस्या आणि दिवाळीचे लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळं आपल्याला याचा दुहेरी फायदा होणार आहे. म्हणजेच लक्ष्मी मातेची कृपा देखील आपल्यावर होणार आहे, आपल्या घरावर होणार आहे. आणि अमावस्येला आपण हा उपाय जो करणार आहोत तर तो उपाय केल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा ज्या अडचणी असतात, संकट असतात तर ती दूर होण्यासाठी देखील मदत होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराबाहेर एक वस्तू फेकायची आहे. ही कोणती वस्तू आहे आणि ती कशी फेकायची आहे, का फेकायची आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि ही वस्तू फेकल्यामुळे आपल्यावरची जी संकट असतील, कोणत्या अडचणी असतील तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. तर आता असा हा कोणता उपाय आहे हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मात कार्तिक अमावस्येचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजेच आजचा दिवस दिवाळी अमावस्येचा. असं म्हणतात की या दिवाळी अमावस्येच्या दिवशी जर आपण गंगेमध्ये स्नान केलं तर आपल्याकडून कळत न कळत भूतकाळात जी काही पापं घडली असतील तर त्या सर्व पापातून आपल्याला मुक्ती मिळते. आणि ही दिवाळी अमावस्या म्हणजेच कार्तिक अमावस्या ही विशेष असते, कारण या दिवशी आपण दिवाळी साजरी करत असतो, लक्ष्मीपूजन करत असतो. तसेच या दिवाळी अमावस्येच्या दिवशी पूजा करणं, दानधर्म करणं किंवा ध्यान करणं यासोबतच मंत्रजप जर केला तर आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येत असतात तर ते सर्व दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया या दिवशी उपवास देखील करत असतात. असं म्हणतात की या दिवशी उपवास केल्यानं आणि गंगेमध्ये स्नान केल्यानं आपल्या पतीचं आयुष्य वाढतं. आणि म्हणूनच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या दिवाळी अमावस्येला सौभाग्यवती स्त्रिया आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी उपवास देखील करत असतात. तर आपल्याला जो आज हा उपाय करायचा आहे तर तो अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळं आपल्याला अनेक लाभ त्याचे होणार आहेत. त्यामुळं त्याचे योग्य नियम पाळून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपण जो उपाय पाहणार आहोत तर त्या उपाय करण्यासाठी कोणत्याही वयातील व्यक्तीने किंवा महिलांनी, पुरुषांनी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. आणि हा उपाय करत असताना आपल्याला कोणतीही पूजाविधी देखील करण्याची गरज नाही, परंतु आपल्याला फक्त काही नियमांचं पालन देखील करायचं आहे. तर आता आपल्याला आपली जी लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आता आपल्याला या उपायामुळं काय फायदे होणार आहेत तर आपल्या घरामध्ये जर सतत आर्थिक चणचण भासत असेल, आर्थिक समस्या जाणवत असतील, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, लगेच तो घराबाहेर जात असेल किंवा जर आपण एखाद्याला जर काही उधार पैसे दिलेले असतील तर ते अडकून राहिलेले असतील, ते पैसे आपल्याला परत मिळत नसतील किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे येत असतील, मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, तसेच पतीच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील, त्याला व्यवसायामध्ये जर यशप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही कारणावरून भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, कटकटी होत असतील आणि घरामध्ये सतत कटकटी, वादविवाद होण्यामुळं घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता निर्माण झालेली असते. आणि हीच नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होण्यासाठी आणि आपल्यावरची सर्व अडचणी, या ज्या सर्व संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी किंवा जर एखाद्यानं जर आपल्या घरावर जर काही करणी बाधा केली असेल किंवा नजर दोष असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या उपायाचा फायदा होणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि आपल्याला हा दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. आणि याच दिवशी लक्ष्मीपूजन असल्यामुळं आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेची देखील कृपा राहणार आहे आणि तिच्या कृपेमुळं आपल्या घरामध्ये धनधान्य, संपत्ती येणार आहे. आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि त्यामुळंच आपल्याला या दिवाळी अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपली ही लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर
मी ज्या आत्ता तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. शक्यतो हा उपाय पुरुषांनीच करायचा आहे. स्त्रियांनी केला तरी देखील चालू शकतो, पण पुरुषांनी केला तर अधिक उत्तम ठरेल. तर हा उपाय करण्यासाठी हातामध्ये आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये असणाऱ्या लवंगा घ्यायच्या आहेत. आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहेत, 4 मिरे घ्यायच्या आहेत. काळी मिरी जी आपल्या मसाल्याच्याच डब्यात असतात. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि जे खडे मीठ आपल्याला बाजारामध्ये मिळतं, ज्याला आपण जाडं मीठ असं देखील म्हणत असतो. तर हे खडं मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सर्व आता आपल्याला ओंजळीमध्ये घ्यायचं आहे. जर ओंजळीमध्ये घ्यायला जमणार नसेल तर एखाद्या पेपरवरती हे ठेवायचं आहे आणि तो पेपर आपल्याला हातामध्ये घ्यायचा. आता यानंतर आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आणि आपल्याला या लक्ष्मीपूजनावरून, लक्ष्मी मातेच्यावरून आपल्याला 7 वेळा हे उतरवायचं आहे, ओवाळायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपला 7 वेळा जप करायचा आहे आणि हा जप करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आपण या अगोदर म्हणजेच लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढलेली असते. तर लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, घरावरची सर्व संकट दूर होऊ दे आणि आमच्या घरामध्ये सुख समृद्धी होऊ दे, घराची भरभराट होऊ दे, मुलांची पतीची भरभराट होऊ दे. या ज्या सर्व काही आपल्या इच्छा असतील, मनोकामना असतील किंवा संकट असतील तर या लक्ष्मी मातेजवळ आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत. आणि या दिवशी आपण या लक्ष्मी मातेजवळ आपल्या जर इच्छा, मनोकामना किंवा संकट जी काही असतील तर हे बोलून दाखवलं तर लक्ष्मी मातेचा देखील आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि यामुळं आपल्याला हे सर्व लक्ष्मी मातेच्या जवळ, या लक्ष्मीपूजनाजवळ आपल्याला नेऊन हे फिरवायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये हे घेऊन जायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या फिरवायच्या आहेत. आणि ह्या फिरवत असताना आपल्या घरावरील सर्व इडापिडा टळू दे, घरावरची सर्व संकट टळू दे. आपल्यावर जर कोणी करणी बाधा केली असेल, नजर दोष असेल तर तो दूर होऊ दे, घरामध्ये पैसा टिकू दे, मुलांची, पतीची, घराची भरभराट होऊ दे. असे जे आपल्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर ते सर्व बोलत आपल्याला आपल्या घरातून संपूर्ण ह्या वस्तू फिरवायच्या आहे. आपल्या या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यासाठी या ज्या वस्तू आहेत तर त्या मदत करत असतात. आणि या ज्या वस्तू जे घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू सर्व लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या अशा वस्तू आहेत. आणि त्यामुळे आपल्याला या सर्व घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या वरून आपल्याला हे 7 वेळा उतरवायचं आहे, फिरवायचं आहे. आणि आपल्याला ह्या वेळेला देखील आपल्या सर्व अडचणी, समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या घरापासून असं दूर जाऊन एखाद्या कचऱ्याच्या डब्याजवळ आपल्याला या वस्तू सर्व टाकायच्या आहेत. तर ह्या वस्तू टाकत असताना आपल्याला यामधील ज्या 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि जे काळी मिरी घेतलेली आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि जे मोहरी आणि जे मीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि हे टाकून देत असताना आपल्याला कोणाशीही न बोलता घरामध्ये यायचं आहे. परंतु घरामध्ये येण्याच्या अगोदर आपण ज्या काळी मिरी ज्या घेतलेल्या आहेत, या आपण जे उतरलेल्या वस्तू आहेत तर त्यामधून, तर त्या काळी मिरी आपण आपल्या आजूबाजूच्या ज्या 4 दिशा आहेत तर त्या 4ही दिशांना आपल्याला एक एक करून ही काळी मिरी फेकायची आहे. आणि या 4ही दिशांकडून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असतील किंवा कोणी करणी बाधा केली असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्यासाठी याच्या 4 काळी मिरी आहेत तर त्या 4ही दिशेला फेकायच्या आहेत. त्यानंतर आपण घरामध्ये प्रवेश करत असताना हातपाय धुवूनच आपल्याला या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर आता जो आपण हा उपाय केला तर यामुळं आपल्या घरावरती जर कोणी करणी बाधा केली असेल किंवा नजर दोष असेल किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये जर सतत काही अडचणी येत असतील, मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, पतीच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जर काही अडचणी येत असतील तर या सर्व दूर होण्यासाठी मदत होणार आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आता आपण घरात आल्यानंतर ज्या आपल्या 4 लवंगा आपण ठेवलेल्या आहेत तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत. आणि या लवंगा घेऊन आपल्याला 4 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एका पात्रामध्ये, एका भांड्यामध्ये हे सर्व घ्यायचं आहे. म्हणजे 4 लवंगा आणि 4 जे भीमसेनी कापराच्या वड्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. आणि याचा आपल्याला घरामध्ये धूप करायचा आहे, जाळायचे आहेत. आणि हे सर्व जाळून आपल्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये आपल्याला याचा धूर करायचा आहे, धूप करायचे आहे. आणि यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती सर्व बाहेर जाणार आहे. आणि या दिवशी आपण लक्ष्मी मातेला आमंत्रित करत असतो. त्यामुळं आपण हे कापूर
कपूर जाळल्यामुळं आणि लक्ष्मी मातेला लवंग या अतिशय प्रिय असल्यामुळं आपण हे जे जाळल्यामुळं लक्ष्मी माता या कापराच्या वासामुळे आणि या लवंगामुळे आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे आणि आपल्या घरामध्ये तिचा नेहमी वास राहणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या 2 वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. आणि हे जाळून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्ण फिरवून झाल्यानंतर आपला जो घराचा उंबरठा आहे तर त्याच्या बाहेर ही वाटी हे पात्र नेऊन आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा जर उपाय केला तर आपल्याला या अमावस्येचा देखील फायदा होणार आहे. म्हणजेच अमावस्येला आपल्या घरातील सर्व अडचणी संकट दूर होणार आहे. आणि या दिवशीच लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या पतीची, घराची, मुलांची देखील भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा जर उपाय केला तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.